काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। संत हे गुळासारखे माय बापानं, त्यांना फक्त तिळासारखं चिटकून राहिलं की आपलं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल। महाराज अजय बाबा, तुम्हाला आळंदीला जायचंय, मला सांगा तुम्हाला आळंदीला जायला किती वेळ लागेल हो? किती तास लागेल? 4 तास लागेल, बरोबर। आता तुमच्या जवळ ती मुंगी आहे, तिला सुद्धा आळंदीला जायचंय, मग मला सांगा तिला मुंगीला जायला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? तास नाही, 4 तास सोडा, एक जन्म, एका जन्मात नाही, दोन नाही, 4 नाही, अनंत जन्म जरी सुद्धा त्या मुंगीनं घेतले तरी सुद्धा ती मुंगी आळंदीला जाऊ शकत नाही। पण तीच मुंगी जर आता अजय महाराजांच्या शर्टाला चिटकली, मग मला सांगा ती मुंगी आता किती तासात आळंदीला जाईल? किती तासामध्ये? 4 तासामध्ये आळंदीला जाईल। महाराज तुम्ही आम्ही या भवसागरातून कधीच हा भवसागर पार करू शकत नाही, पण संतांना जर चिटकलं, त्यांचं बोट धरलं, त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गावरून वाटचाल केली, तर याच जन्मामध्ये हा भवसागर प्राप्त होऊन सुखाच्या नगरीमध्ये भगवंत आपल्याला प्रवेश करून देत असतो।